नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7 जानेवारी 2024ला झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप एक्झामिनेशन 2024ची इयत्ता 7वीची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत। ह्या प्रश्नपत्रिकात प्रत्यक्ष आपण सोडून बघूया। यामध्ये तुम्हाला मी शॉर्टकट ट्रिक्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिल्यांदा आपण गणित सेक्शन बघूया। त्यातला पहिला प्रश्न, ह्या प्रश्नपत्रिका इयत्ता 7वीची आहे। गणित सेक्शन बघतोय आपण। त्यातला पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज द लेंथ ऑफ रेक्टँगल हुज डायगोनल इज 25 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 7 सेंटीमीटर। याचा अर्थ असा आहे की अशा आयताचं आपल्याला त्याने लांबी विचारलेली आहे की ज्याचा डायगोनल म्हणजेच कर्ण 25 आहे आणि रुंदी 7 सेंटीमीटर आहे। तर सोडूया। बघा, या ठिकाणी आपण ABCD हा जर का रेक्टँगल घेतला तर या ठिकाणी हा डायगोनल असणार आहे। डायगोनल तुम्हाला दिला आहे 25 सेंटीमीटर आणि त्याची ब्रेथ म्हणजेच रुंदी आपली दिलेली आहे 7। तर या ठिकाणी रेक्टँगल असल्यामुळे आपल्याला पायथागोरसचा नियम वापरावा लागेल। पायथागोरसच्या नियमाने आपल्याला असं म्हणता येईल AC स्क्वेअर इक्वल टू AD चा स्क्वेअर प्लस DC चा स्क्वेअर। या ठिकाणी आपण किंमत टाकूया। 25 स्क्वेअर इक्वल टू AD ची लांबी दिली आहे 7 स्क्वेअर प्लस DC ची लांबी आपल्याला काढायची आहे, ती आपण लिहूया DC स्क्वेअर। ओके, मग सोडूया 25 चा स्क्वेअर, तो 25 चा वर्ग आहे 625 बरोबर 7 चा वर्ग आहे 49 अधिक DC चा वर्ग। हा आपण या ठिकाणी वजा करणार, 625 वजा 49 बरोबर DC चा स्क्वेअर। आता 625 - 49 इक्वल टू किती येणार? 576 इक्वल टू DC स्क्वेअर। आपल्याला DC स्क्वेअर नाही DC पाहिजे, याचा दोन्हीकडे आपण स्क्वेअर रूट घेऊया म्हणजे वर्गमूळ घेऊया। याचा स्क्वेअर रूट असणार आहे 24 आणि याचा स्क्वेअर रूट असणार आहे DC। सो आवर लेंथ इज 24 सेंटीमीटर। मित्रांनो, यावर शॉर्टकट ट्रिक्स अशी आहे की पायथागोरसचे ट्रिपलेट्स जर का तुम्ही लर्न केले तर आपल्याला या ठिकाणी एवढी क्रिया न करता सरळ उत्तर सांगता येतं। बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की 25, 24 आणि 7 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, म्हणजे ट्रिपलेटपैकी एक पेअर आहे। अशा जर का तुम्ही 5-6 पेअर जर का ऑब्झर्व केल्या लर्न केल्या तर आपल्याला डायरेक्ट इथं 25 आणि 7 पाहिल्यावर आपल्याला आन्सर डायरेक्ट 24 सांगता येतं। शॉर्टकट ट्रिक याच्यावरती कोणती? तर लर्न पायथागोरस ट्रिपलेट। आता सेकंड एक्झाम्पल बघूया। At compound interest, sum of money becomes double in 8 years. In how many years the sum will become 32 times by compound interest with the same rate? आता बघूया, अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना या ठिकाणी आपल्याला एक शॉर्टकट ट्रिक्स वापरता येते। या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट आणि इतर फॉर्म्युले वापरायची आपल्याला गरज नाही आहे। तर मनी बिकम डबल किती वर्षात? 8 वर्षात। 8 वर्षामध्ये मनी तुमचे किती आहेत? डबल होत आहेत। ओके, आणि आता आपल्याला तीच अमाऊंट सेम रेटमध्ये अमाऊंट किती झाली पाहिजे? 32 टाइम झाली पाहिजे, म्हणजे 32 टाइम्स आली पाहिजे। आता या ठिकाणी फक्त आपल्याला काय संबंध लक्षात घ्यायचा असतो, हा 2 आणि 32 मधला जो टाइम्स आहे या ठिकाणी डबल झाले, या ठिकाणी आपल्याला 32 टाइम्स पाहिजे, म्हणजे 32 पट पाहिजे। या ठिकाणी दुप्पट झालेले रक्कम या ठिकाणी 32 पट आपल्याला करायची आहे। मग असं जेव्हा असतं तेव्हा ह्या दोनाच्या पट्टीमध्ये आपल्याला घातांक लिहायचा असतो। हा 32 जो आहे ना, तो हा 32 आपण दोनाच्या घातांकाच्या रूपात लिहा। कसं लिहिणार आपण दोनाच्या घातांकाच्या रूपात? तर 32 हा दोनाचा कितवा तो आहे? कितवा घात आहे? तर 5वा घात। ओके, आता मग या ठिकाणी हा 5वा घात आला ना, ह्या 5ने ह्या 8ला गुणायचं। बघा, म्हणजे 8 गुणिला 5 बरोबर 40। तर 40 वर्षांमध्ये ती रक्कम जी आहे ती 32 टाइम होणार। प्रश्न क्रमांक 3 बघूया। क्वेश्चन नंबर 3 बघा, इफ A plus B equal to 14 and AB equal to 48 then A square plus B square equal to what? आता या ठिकाणी AB ची किंमत 14 दिली आहे, AB ची किंमत आपल्याला 48 दिलेली आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर। तर बघूया, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर जर B केला तर काय होणार? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB असा फॉर्म्युला असणार आहे। ओके, आपल्याला A प्लस B ची किंमत दिली आहे। आपण फक्त काय करूया, आता या फॉर्म्युल्यामध्ये किंवा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे याच्यात आपण किंमत टाकूया। A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? याचा किंमत आपल्याला दिला 14, तो 14 चा स्क्वेअर करूया
इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही आपल्याला किंमत काढायची तसंच ठेवणार प्लस 2 इंटू ए बीची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 48. मग या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 48 करणार. सॉल्व करूया. 40चा स्क्वेअर किती होतो 40चा स्क्वेअर होतो किती 196 इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 48 टू 96. सो 96. आता 96 आपण इकडनं जाणार त्याला इकडे येताना तो मायनस होणार. सो 196 मायनस 96 इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हीच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहे. करा हा सबट्रॅक्शन करा किती येणार 196 मायनस 96 इक्वल टू 100. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू 100. सो आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 0.512 raised to 1/3 multiply by 0.064 raised to 2/3 multiply by 0.216 raised to 2/3. अशा पद्धतीचे उदाहरण आहे. आपण काय करणार आहे आता या ठिकाणी घातांकाचं उदाहरण दिसतंय आपल्याला आतली संख्या ही घन दिसते म्हणजे घन संख्या आपल्याला दिसते. आता काय करूया आपण 512ला घनाच्या रूपात करूया. 512चं घनमूळ आपल्याला माहिती आहे ते आहे 8 म्हणजे आता 0.512 आहे म्हणून या ठिकाणी 0.8 raised to 3 असा आपण लिहिणार 512ला. आता याचा हा किती आहे 1/3 पॉवर आहे याची म्हणजेच घात आहे गुणिला. आता हा 0.064 याचं घनमूळ आपल्याला माहिती आहे किती आहे घनमूळ याचं 0.4 याचं काय असणार आहे घनमूळ. मग आपण तेच लिहिणार म्हणजे 64ची व्हॅल्यू आपण 0.064ची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे 0.4 raised to 3 आणि याचा हा घातांक काय करणार आपण या ठिकाणी 2/3 घेणार मल्टिप्लाय बाय हा सुद्धा 216 हा कोणाचा घन आहे कोणाचा क्यूब आहे तर 6चा. तो 0.6 या ठिकाणी येणार कारण या ठिकाणी 0 पॉईंट आहे म्हणून आणि raised to 3 आणि याची पॉवर असणार आहे 2/3. आता आपण काय करणार हा 3 कट होणार या ठिकाणी हा 3 कट होणार या ठिकाणी हा 3 कट होणार. तर उत्तर आपलं असणार आहे बघा इथं 0.8 मल्टिप्लाय बाय 0.4 raised to 2 हा 2 इथं शिल्लक राहिलेला आहे मल्टिप्लाय बाय 0.6 raised to 2 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर येणार. पुढे आता बघूया सोडू पुढे 0.8 मल्टिप्लाय बाय 0.4चा स्क्वेअर किती येणार 4चा वर्ग 16 तो 0.16 मल्टिप्लाय बाय 6चा वर्ग किती 36 सो 0.36 असं आपण या पद्धतीने सोडणार. या लक्षात घ्या या ठिकाणी 0.4चा स्क्वेअर हा 0.16 कसा आला बघा 0.4 मल्टिप्लाय बाय 0.4 दॅट इज 4 16 या ठिकाणी डेसिमल किती आहेत हा एक घर आहे 2 घर आहे 1 आणि 2 मग या ठिकाणी आपण डेसिमल देणार. अशा पद्धतीने हा 0.16 या ठिकाणी आलेला आहे. याच पद्धतीने आपला हा 0.6चा स्क्वेअर 0.36 आलेला आहे. ओके आता काय करूया आपण या सगळ्यांचा गुणाकार करू. गुणाकार करताना आपण काय करणार आहे डेसिमल साईन जो आहे म्हणजे दशांश चिन्ह जे आहे हे आपण थोड्या वेळापर्यंत बाजूला ठेवूया. आपण सगळ्या अंकांचा गुणाकार करून टाकूया. 16 गुणिला 36 गुणाकार करूया 36 गुणिला 16 36 मल्टिप्लाय बाय 16 बघा 16चा बळा 16 96 6 9 16 48 48 49 50 आणि 7 57 म्हणजे 576. या 576ला परत आपण कशाने गुणणार 8ने गुणणार 8 × 48 8 हातचा 4 7 8 56 56 आणि 4 60 हातचा 6 आणि 8 5 40 आणि 6 46. आपलं उत्तर काय असणार आहे फायनल आन्सर आपलं 4608. आता आपण काय करणार दशांश चिन्ह कुठे द्यायचे ठरवूया. बघा आता गुणाकार करताना आपण काय करतो दशांश स्थळांची बेरीज करतो बरोबर. मग या ठिकाणी दशांश स्थळ बघूया इथं 1 2 3 4 5 5 दशांश स्थळ आपल्याला सरकवायचे आहेत. बघा इथं किती आहेत 1 2 3 4 आणि 5 होत नाही म्हणून हा 5 आणि मग आपण काय करणार दशांश चिन्ह देणार म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 0.04608 हे तुमचं उत्तर असणार आहे. आपल्या चौथ्या प्रश्नात पर्याय क्रमांक 2 हे तुमचं प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबिकल बॉक्स हुज व्हॉल्यूम इज 1331 सेंटीमीटर क्यूब. बघा या ठिकाणी आपल्याला सरफेस एरिया विचारलेला आहे. कोणाचा टोटल सरफेस एरिया विचारलेला आहे क्युबिकल बॉक्सचा म्हणजेच घनाकृती ठोकळ्याचा आपल्याला एकूण पृष्ठफळ विचारलेलं आहे.
तर बघूया आता या ठिकाणी ज्याचं घनफळ आपल्याला दिलेलं आहे 1331 सेंटीमीटर क्यूब असं दिलेलं आहे. सॉरी क्यूब पाहिजे. ओके, तर मग आपल्याला माहिती आहे टोटल सरफेस एरिया क्यूबचा किती असतो, तो असतो 6a², वेअर ए इज अ साईड. म्हणजेच एखाद्या घनाचा जर का टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ आपल्याला पाहिजे असेल ते काय असतंय 6 बाजू वर्ग. मग या ठिकाणी आपल्याला बाजू जर का मिळाली तर आपल्याला उत्तर काढता येणार. मग बाजू आपल्याला कशावर मिळणार आहे, तर या घनफळावरून आपल्याला घनफळ दिलेलं आहे. तर व्हॉल्यूम म्हणजेच काय, म्हणजेच या घनाचं घनफळ काय असतंय, घनाचं घनफळ असतंय व्हॉल्यूम इक्वल टू साईड क्यूब. बरोबर. मग आपल्याला साईड पाहिजे ना, साईड कशासाठी पाहिजे आपल्याला ते 6a² किंमत काढायची, म्हणजेच टोटल सरफेस एरियाची किंमत काढायची आहे. म्हणून आपण काय करणार, पहिल्यांदा साईड काढणार. साईड आपल्या सूत्रामध्ये ए म्हणजे साईड आहे, साईडची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग साईडची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. व्हॉल्यूम दिलेला आहे, व्हॉल्यूम किती आहे 31331 म्हणजे 1331 आणि या ठिकाणी असणार आहे साईडचा क्यूब. आपल्याला माहिती आहे हा कोणाचा क्यूब आहे. आपण काय करूया, क्यूब रूट घेऊया. क्यूब रूट जर घेतला आपण तर आपल्याला याचा क्यूब रूट येणार साईड आणि याचा क्यूब रूट येणार किती आपल्याला माहिती आहे 11. मग साईड किती आली आपली 11 आपल्याला साईड मिळालेली आहे. आपल्याला मग पृष्ठफळ काढता येणार. पृष्ठफळ काय असतंय 6a म्हणजे 6 × a², 6 × a². ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली म्हणजे साईड मिळालेली 11, 6 × 11/11 मग 6 × 121 दॅट इज 6 6 1 6 6 2 12 and 6 1 6 + 1 7 726 सेंटीमीटर स्क्वेअर तुमचं काय असणार आहे टोटल सरफेस एरिया असणार आहे क्यूबचा. तर ऑप्शन नंबर 3 इज अ राईट आन्सर.